आपला हा निर्णय सलामीची जोडी ऑन स्ट्राइक एंडला फलंदाज कल्पेश मस्कर आणि नॉन स्ट्राइक एंडला दिनेश पाटील ज्यानं या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर तब्बल सलग 3 गडी बाद केले होत्या। विकेट हॅट्रिक देखील त्याच्या नावावर राहिले। चांगली कामगिरी पंचांचं इथून येतो एक ग्रीन सिग्नल। सेमीफायनलला इथून होते सुरुवात। गोलंदाजी ट्रॅकवर पहिला मॅनेटे पॉवर प्ले साठी चिंटू विश्वकर्मा। यावेळीचा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे। पहिला धक्का नक्कीच इथून मिळाला जातोय। जयमान पाहायला मिळतो आपल्याला। जयमान मसोबा नारपोली निर्णय कदाचित मात्र इथे फलंदाजाचा चुकीचा होता, कारण की पहिला चेंडू होता। सिंगल किंवा डिफेन्स करणं फार गरजेचं होतं, कारण की मोस्ट इम्पॉर्टंट मॅच आहे। सेमीफायनलची पहिली मॅच आहे आणि चांगली फलंदाजी करणं हे मात्र गरजेची होती। सलामीची जोडी मात्र तोडण्यात इथे यशस्वी ठरल्यात। पहिला धक्का जयमान मसोबा नारपोली संघाला मिळताना पाहायला मिळतो। इनॅक्ट नंबर 3 वर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत नवीन फलंदाज जयेंद्र पाटील। संकट मोचक बनवून मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती। आता या मॅच मध्ये पाहणं फार गरजेचं आहे कशा पद्धतीने फलंदाजी करतोय, कारण की विचार केला भूमी 11 मांडा संघाचे तर एक मातब्बर संघ आहे। त्यांना माहिती आहे लढाईचं कसं आणि जिंकायचं कसं। गोलंदाज तयार। यावेळीसला लो फुटबॉल चेंडू डीप मिड विकेटला चेंडू उडवला। यावेळीसला नक्कीच झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय। प्रयत्न करत होते क्षेत्ररक्षक पण अंतिम क्षणाला इथे मात्र जमिनीला दान झालाय चेंडू। इथे मिळेल टोटल या 2 धावा आणि 2 धाब्याच्या मदतीनं श्री गणेश होताना पाहायला मिळतोय। जयमान मसोबा 11 नारपोली संघाची सुरुवात विकेटनं केली होती, पण अंतिम क्षणाला धाव संख्येला इथून सुरुवात होताना पाहायला मिळतोय। 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला। चांगला यावेळीसला नक्कीच चिंटूच्या माध्यमातून यॉर्क लाईनचा वापर केला जातोय। पूर्णपणे आता शांत उभं केलंय फलंदाज ऑन स्ट्राइक एंडला तुम्ही पाहताय। जयेंद्र पाटील या फलंदाजाला प्रयत्न करत होते मोठे फटक्याचे, पण इथे मात्र फसले गेले। 3 चेंडू समाप्त। पुन्हा एकदा लो फुल टॉस चेंडू होता, क्षेत्र निवडलाय डीप एक्स्ट्रा कव्हर उडवलाय लांबच लांब षटकार। यावेळेसला नक्कीच जयेंद्र पाटीलच्या बॅट मधून येताना हा षटकार तुम्ही पाहिला। चिंटूने चुकी केली, फुल टॉस चेंडू टाकला त्याच्यावर फायदा उचलला गेलाय। यावेळीसला नक्कीच दबाव हे मात्र गोलंदाजावर स्पष्ट दिसताना पाहायला मिळतो। षटकार मारला होता जयेंद्र पाटीलनं, त्यानंतर इथून येताना पाहायला मिळतो हा वाईट चेंडू आणि वाईटच्या माध्यमातून जयमान मसोबा 11 नारपोली संघाची धाव संख्या 9 धावा। यावेळीसला पुन्हा एकदा उडवलाय चेंडू जयेंद्र पाटीलनं सरळ समालोचक कक्षाला पुन्हा एकदा मान नारपोली संघ घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय। जयेंद्र पाटील जरी आमचा प्रमुख फलंदाज बाद झाला तरी इथून जयेंद्र पाटील देखील थांबण्याचं नाव मात्र घेत नाहीये। दडपण आता प्रेशर चिंटूवर नक्कीच वाढलं जाईल, कारण की 2 षटकारांचा मार या षटकामध्ये मारला जातोय। एष्टी रक्षक इथे चांगला आहे, लावल्या अपील देखील इथे केला जातोय। इथे नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल। धाव संख्या टोटल पाहायला मिळते आपल्याला जयमान मसोबा 11 नारपोली संघाची 15 धावा।
15 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मॅनेजर पॉवर प्लेचा पहिला इथून समाप्त होताना पाहायला मिळतोय. यस तर दोन पहिला षटक इथे समाप्त झाल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल पाहिली तर आणि पंच इथे बाद आहे. पंचांनी इथे बाद घोषित केलाय. यस बॅटची इनसाइड लागली आहे. पंचांनी इथे बाद घोषित केलाय. प्लीज नक्कीच पंचांचा निर्णय इथे अंतिम असेल. यस तर पंचांनी इथे बाद घोषित केलाय. दुसरा धक्का इथून मिळताना पाहायला मिळतोय जयनमान मसोबा 11 नारपोली संघाला. टोटल धाव संख्या पाहिली तर 15 आणि 15 वर 2 गडी गमावली जाते. थँक्यू. तर विनायक नंबर 4 वर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत फलंदाज नरेंद्र मस्कर. चौथ्या क्रमांकावर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. पाहायला गेलं तर नरेंद्र मस्कर याच्या खांद्यावर आता इथून संघाची जबाबदारी असणार आहे. चांगला खेळ आपल्या घरच्या मैदानावर करणं नरेंद्र मस्करला इथे गरजेचं असेल. दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात होताना पाहायला मिळतोय गोलंदाज अशोक येडे. नक्कीच पाहायला गेलं तर तुरमाल येथे मॅन ऑफ द मॅच पाहायला गेलं तर मालिकावीरची फ्रीज याच्या नावावर होत्या. तोच आता गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अशोक येडेला इथून करणं फार गरजेचं आहे. ऑन स्ट्राइक एंडला फलंदाज दिनेश पाटील यावेळीसला उडवतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि इथे टिपला जातोय झेल. अजून एक धक्का जयमान मसोबा 11 नारपोली संघाला मिळतोय. इथे पाहायला गेलं तर 3 मोठे धक्के मिळताना पाहायला मिळतात. सुरुवात अशोक येडेने चांगली केली कारण की पहिली सफलता पहिल्या चेंडूवर इथे मिळवली जाते. दिनेश पाटीलला इथे बाद करण्यात यशस्वी ठरलाय. गोलंदाज अशोक येडे सुरुवात आपल्या षटकाची चांगली करतोय. षटक क्रमांक तुम्ही पाहताय दुसरं आणि 2 अद्यापर्यंत मोठे फलंदाज बाद झालेत नारपोली संघाची. विनायक नंबर 5 वर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अभिषेक. यस इथे मात्र पंचांनी बाद घोषित केला. बॅटची कडा इथे लागले. नारपोली संघ इथे पाहायला मिळतात ज्या प्रकारे कंपनीमध्ये हजेरी लावली जाते त्याच प्रकारे मात्र आता इथे मैदानाच्या आतमध्ये हजेरी लावून फलंदाज परतवतोय अभिषेक मोरे. बॅक टू द पवेलियन. यस आता इथून पाहायला गेलं तर थोडस अडचणीत सामना आणि ही टीम आली आहे कारण की टोटल विकेट गमावल्यात जयमान मसूद 11 नारपोली संघानं. टोटल 4 आणि 4 गडींच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या तुम्ही पाहिली तर 5 धावा. गोलंदाज अशोक येडेला तुम्ही पाहताय सलग 2 विकेट आपल्या नावावर केल्यात. चांगली गोलंदाजी अशोक येडेची तुम्ही पाहताय. नौका फलंदाज नितेश पाटील विनायक नंबर 6 वर दाखल झाला. मधल्या फलीचा हा फलंदाज चांगली फलंदाजी नक्कीच
निलेशला देखील करणं इथून गरजेचं असणाऱ्या, कारण की नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय फलंदाज नरेंद्र याला स्ट्राईक देणं गरजेचं होतं, पण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता फलंदाज दिनेश आणि नितेश, आणि नितेशनं ठोकला इथे अशोक एडेला षटकार. इथे पाहायला गेलं तर थोडासा ब्रेक थ्रू लावला होता गोलंदाज अशोक एडेने, पर तिसऱ्या चेंडूवर षटकार येताना पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या माध्यमातून धाव संख्या टोटल 21. धावा धाव फलकावर. यावेळेसला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पद्धतीचा हा चेंडू लॉंग ऑनला उडवलाय. पुन्हा एकदा फलंदाज तुम्ही पाहताय निलेशच्या बॅट मधून षटकार. तर इथे नक्कीच निलेशला सुवर्ण संधी असेल, नितेशला सुवर्ण संधी असेल. जर इथून एक षटकार लगावला तर पाहायला गेलं तर मयूरजी पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपये रोख रक्कम दिली जाईल. पण षटकार येईल का? गोलंदाज इथून पुनरावृत्ती करू शकेल का? कारण की 2 चेंडूंचा पहिला विचार करावे लागेल, कारण की 2 चेंडूवर विकेट सलग मिळवले होते आणि या चेंडूवर नक्कीच बॅटची कडा लावले. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतोय. यावेळेसला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झाला होता. 2 षटकार लगावून इरादे स्पष्ट केले होते, पण दिने पाहायला गेलं तर अशोक एडे चांगली गोलंदाजी, जरी 2 षटकारांचा मार खाल्ला पण कमबॅक इथे चांगला करतोय. विकेट मिळवल्या चौथ्या चेंडूवर, 5व्या चेंडूवर. 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामधील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. टोटल धाव संख्या तुम्ही पाहताय 27 धावा, 27 रन्स ऑन स्कोर बोर्ड वर. मैदानाच्या आतमध्ये दौका फलंदाज दाखल झालाय प्रीतम मस्कर. यावेळेसला उडवायचा होता डिबेस्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे मिसफील इथे झाल्या, चुकीला माफी नाही आणि इथे मिळतात पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर चौकार. मास्टर तर तुम्ही पाहताय या भारतीय जनता पार्टी नारपोली आयोजित डे नाईट ही स्पर्धा तुम्ही पाहताय. आजचा या स्पर्धेच्या खऱ्या अर्थाने शेवटचा दिवस आणि या घरच्या मैदानावर घरचे प्रेक्षक इथे मात्र फार एन्जॉय करताना पाहायला मिळतात. तसेच मंचावर जे पाहुणे उपस्थित आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. चौकार आला शेवटच्या चेंडूवर, षटक क्रमांक 2 समाप्त होताना पाहायला मिळतोय. टोटल धाव संख्या जयमान मसोबा 11 नारपोली संघाची 31 धावा, 31 रन्स ऑन स्कोर बोर्डवर. आणि आता इथून स्लॉग ओव्हर म्हणजे शेवटचा षटकाला इथून सुरुवात होताना पाहायला मिळतोय. हॅलो, नक्कीच लगातार 3 षटकारांसाठी नरेंद्र मस्कर याच्यासाठी मोठं पारितोषिक आलंय. खानावळीचे आमचे उमेश यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलंय नरेंद्र मस्कर साठी. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आहे. टॉट चेंडू इथे मात्र गोलंदाज टाकताना पाहायला मिळतोय फहीम. यावेळेसला यॉर्क लाईनचा वापर करतोय चंद्र मस्करने इथे अलाउन द कार्पेट लॉंग ऑनला केला, फेकी सुरेख पाहायला मिळतोय. इथे मात्र चान्स नव्हती डबलला, सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या जयमान मसोबा 11 नारपोली संघाची टोटल 32.
फहीम इद्रिसी तुम्ही पाहताय इनॅक नंबर 3 वर गोलंदाजी करण्यासाठी आले. सुरुवात चांगली पाहायला मिळतोय. 2 चेंडू अद्यापपर्यंत टाकलेत. यावेळीचा फटका उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मध्ये तुम्ही पाहताय झेल टिपला जातोय. फटका इथे मात्र फसतोय. अजून एक धक्का जयमान नारपोली संघाला मिळताना पाहायला मिळतोय. ठीक आहे. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतोय. प्रीतम मस्कर षटकाराचा पाहायला गेलं तर शोध करत होता पण झेल इथे टिपला जातोय. तिसऱ्या चेंडूवर विकेट नक्कीच प्राप्त करतोय. फहीम हा गोलंदाज चांगली गोलंदाजी कारण की स्लॉग ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर धावा येणं आता गरजेचं आहे कारण की सेमी फायनलची ही पहिली मॅच तुम्ही पाहताय. भूमी 11 मांडा विपक्ष जयमान मसोबा 11 नारपुली या दोन संघादरम्यान तुम्ही पाहताय सेमी फायनलची ही मॅच. चांगला यॉर्क लाईनचा वापर यावेळेसला फहीम करतोय. चान्स इथे मात्र फलंदाजाला दिला जात नाहीये. प्रत्युत्तर इथे मात्र फलंदाजाकडे नव्हती. बॅट फिरवली होती पण चेंडूचा कलेक्शन इथे करता आला नाही. मिळतील इथे डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या तिथे स्थिर 32 धावा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. 2 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. फहीम चांगली गोलंदाजी यावेळेसला पाहायला गेलं तर अडवला गेला चेंडू. फॉलो थ्रो मध्ये एक सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या 33 धावा धाव फलकावर इथे लागताना पाहायला मिळतात. पहिलं सत्र मधील इथे मात्र शेवटचा चेंडू असेल फहीम या गोलंदाजाचा आणि सामना करेल पाहायला गेले तर चेंद्र मस्कर हा फलंदाज. निर्णायक चेंडू असेल याच्यावर मोठा फटका येईल का. यावेळेसला यॉर्क लाईनचा वापर हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता. आला ऑन द कार्पेट मिस फील्ड झाल्या. सिंगलला डबल मध्ये इथे कन्वर्ट केलंय. तिसरीचा प्रयत्न ते करतात आणि फलंदाज बाद. समोर काय गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीने मात्र आता गोलंदाजी इथून करणं फार गरजेचं आहे. ते जयमान मसोबा 11 नारपोली संघाला पहिला सत्र इथे समाप्त होताना पाहायला मिळतं आणि तुम्ही पाहतात अद्यापपर्यंत भारतीय जनता पार्टी नारपोली आयोजित डे नाईट ही स्पर्धा तुम्ही पाहता आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेतील नक्कीच एक आगळं वेगळं आयोजन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. मालिका वीर साठी तुम्ही पाहता या शर्यत प्रेमींसाठी इथे मात्र बैल मालिकावीरच्या स्वरूपात देण्यात येईल. कोण खेळाडू असेल त्या बैलाचा मालक हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. तर भूमी 11 मांडा संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आणि जयमान मसोबा 11 नारपोली संघ विनंती करतोय आपण लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या. येणारे 18 चेंडू 36 ची आता इथून गरज आहे. पाहणं फार गरजेचं आहे. रफ अँड टफ मॅच तर इथे होईल कारण की घरच्या मैदानावर नारपोली संघाला चांगली कामगिरी करणं हे फार गरजेचं आहे कारण की अपेक्षा ही प्रेक्षकांची आणि घरच्या माणसांची हे आता या 11 खेळाडूंवर निर्भर असणार आहे.
क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये इथून काही घडेल, कारण की पाहायला गेलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय भूमी 11 मांडा संघाची. आजच्या दिवसामध्ये नक्कीच नारपोली संघानं प्रभावित केले सर्व प्रेक्षकांना, कारण की चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला होता. आणि या मॅच मध्ये देखील थोडंसं पाहायला गेलं तर बॅटिंग त्या पद्धतीने झाली नाही आहे, तरी देखील 35 धावा जमावल्या त्याने आणि 36 धावांचा टार्गेट इथून सेट केलाय त्या भूमी 11 मांडा संघासमोर. सलामीची जोडी नक्कीच पाहायला गेलं तर अशोक एडे आणि त्याच्या समवेतला नवसाद अन्सारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहायला गेलं तर सलामीची जोडी मात्र ताकदवर असणाऱ्या, कारण की अशोक एडेचा विचार केला तर चांगली फलंदाजी करतोय, चौकार षटकार मारण्याची क्षमता, जरी मूर्ती लहान असली कीर्ती महान असेल अशोक एडेची. गोलंदाजीमध्ये 2 षटकाराचा मार अशोक एडेला खावा लागला होता. आता या मॅच मध्ये आणि या खऱ्या अर्थानं उत्तर अर्धामध्ये कशी फलंदाजी करतात हे 2 फलंदाज हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. सलामीची जोडी नक्कीच दाखल झाल्या. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 36 धावा इथून जमवायच्या आहेत त्या भूमी 11 मांडा संघाला विजवण्यासाठी. नक्कीच आपण बघतो या ठिकाणी भूमी 11 मांडा संघाला आता मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 13, त्यानंतर 15, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 16 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 4. तर एकूणच धावासंख्येला अंकुश आपण बघितलं. प्रत्येक वेळेस मागच्या सामन्यामध्ये अशीच परिस्थिती आपण पाहिली होती. 32 धावा 2 षटकामध्ये जमल्या, त्यानंतरच्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 4. परंतु आता पाहूयात या सामन्यामध्ये काय घडेल. एका बाजूला जे अनुमान म्हसोबा नारपोली संघ आपल्याला खेळताना मिळेल, या ठिकाणी आपण बघतोय घरच्या मैदानावर प्रेक्षकांच्या सपोर्ट मध्ये कशा पद्धतीने खेळ करेल. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय टिटवाळा परिसरातून आलेला हा भूमी 11 मांडा संघ, एक जबरदस्त संघ. पहिल्या दिवशी काय जबरदस्त कामगिरी चमक दाखवली होती. सावळेश्वर सावळे संघ असेल, चांबारली संघ असेल, 51 असे दादा संघांना या स्पर्धेतून बाद करून आपलं स्थान पक्क केलं होतं त्या सुपर 5 मध्ये. चांगला प्रयत्न इथे मात्र पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं होतं कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चांगली झेल घेण्याची संधी या ठिकाणी, परंतु चेंडू थोडासा शॉट आला आणि तिथे मिळते ती सिंगल. या सिंगलने आपण बघतोय संघाचं स्वतःचं खातं ओपन केलं या जोडीनं. गुलशन आपण पाहिलं असेल बऱ्याचशा ठिकाणी कार बघितल्या असतील, बाईक्स बघितल्या असतील, परंतु किल्लार बैल या ठिकाणी आपण बघतोय एक गोंडस वासरू या मालिकावीरासाठी ठेवण्यात आलं होतं. लगातार 3 दिवस कोणत्याही प्रेक्षकाला, ना कमेंटेटरला, ना कोणत्या खेळाडूला माहित होतं की मॅन ऑफ द सिरीज साठी काय पारितोषिक आहे, परंतु या ठिकाणी बघतोय आज ते सरप्राईज ओपन झालं. इथे मात्र चेंडू जाईल सरळ 2 क्षेत्ररक्षकांना चकवत ही शर्यत जिंकली आहे. या चेंडूनं जातोय सरळ चौक. तर प्रकाश पाटील यांच्यासाठी पारितोषिक आहे. जर का झेल टिपला तर नितीन गाभण यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. ते प्रकाश पाटील आपण बघू शकता. प्रकाश पाटील यांना शॉर्ट पॉइंट लेगच्या रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रकाश पाटील तर दिनेश पाहायला गेलं तर मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. तब्बल 3 विकेट सलग मिळवले होत्या, पण या मॅच मध्ये पाहायला गेलं तर चौकारचा मार खावा लागला. यावेळेसला अशोक एडेचा मनसुबा होता मोठा फटका खेचायचा, पर इथे मात्र झेल टिपला जातोय. पहिला धक्का भूमी 11 मांडा संघाला अशोक एडेच्या माध्यमातून मिळतोय. गेलं तर थेट स्ट्रेटला तुम्ही पाहता डोंगरावर प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतात आणि इथे फटाके वाजून नक्कीच सेलिब्रेट केला जातोय, कारण की पहिला धक्का इथे भूमी 11 मांडा संघाला मिळतोय. कारण की मोठा धक्का असणार आहे, कारण की अशोक एडे
हा डेटर फलंदाज होता त्याला थांबणं फार गरजेचं होतं कारण की पहिलं षटक आहे मॅनेज पॉवर प्लेचं त्याच्यामध्ये त्याला सर्कल क्लिअर करायचा होता पर प्रयत्न इथे फसला जातोय आणि दिनेश पाटीलनं इथे मिळवली विकेट. नक्कीच एक सुंदर झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरुवात काय दमदार झाली होती ती आपण बघितली. भूमी 11 मांडा संघाची ज्या मांडा संघानं अतिशय दादा संघानं गारद केलं या स्पर्धेमधून आपण बघितलं होतं. सावळे संघाच्या समोर 12 धाबा जमा करायच्या होत्या परंतु त्याही करू दिल्या नव्हत्या. परंतु या सामन्यात आता मात्र कशा पद्धतीने कमबॅक करतील. चांगला प्रयत्न इथे मात्र आपण बघतोय सरळ स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाज दिनेश पाटीलनं इथे मिळते ती सिंगल आणि या सिंगलने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 6 धाबा. गुलशन आपण बघतोय या ठिकाणी खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर नाद केलाय महाराष्ट्रातील. या ठिकाणी आपण बघतोय दुसरी मानवता सिरीज असेल ज्या सिरीज साठी आपण बघणार आहात. एक खिल्लार बैल एक गोंडस वासरू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी आकर्षण राहील. बऱ्याच ठिकाणी चर्चा केली जाईल या स्पर्धेची आणि इथे मात्र आपण बघतोय स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने फटका खेचण्याचा प्रयत्न केला होता परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि काय देखणं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण बघतोय. येस याच एफर्टची गरज असणार आहे ती खऱ्या अर्थानं जयंट मुस्तफा 11 नारपोली संघाला कारण की मेहनत घरच्या मैदानावर घेताना पाहायला मिळतात आणि ते रेफर केलंय थर्ड अंपायर साठी 6 साठी ते नक्कीच केलं जाईल. ते करतोय काम पाहायचं आहे. नक्कीच हृदयाचे ठोके आता वाढताना पाहायला मिळतील. येस सर तर सेफ आहे कारण की पूर्णपणे फ्लाय होते त्याच्यामध्ये हा चेंडू अडवला. नक्की चांगली गुड फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. अगदी पाहायला गेलं तर प्रयत्न नसते केले तर 6 धावा नक्कीच मिळाले असते. इथे मिळेल टोटल धाव संख्या तुम्ही पाहिली तर 7 धावा धाव फलकावर लागले जातील. यावेळेसला फसवलंय दिनेश पाटीलने इथे फसवलंय कारण की पाहायला गेलं तर वेगावर गेले आणि अंतिम क्षणाला डोक्याचा वापर करून स्लोवर पद्धतीचा हा चेंडू टाकलाय आणि फसवलाय ते फलंदाजाला. डॉट चेंडू आलाय आणि डॉटच्या माध्यमातून टोटल धाव संख्या तुम्ही पाहिली तर फक्त 7 लॉस ऑफ 1 विकेट भूमी 11 मांडा संघ आणि अगदी पाहायला गेलं तर पहिल्या षटकाला इथून होते समाप्ती. तर शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 29 धावांची गरज आपण बघतो. या ठिकाणी छोटे जवान टेन्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. छोटे बाल कलाकार बघा त्यांची धावपळ चालू आहे कारण की घरचा संघ आहे त्यांना पण माहिती आहे उद्याचं नारपोलीचं क्रिकेट. परंतु तुम्ही अभ्यासही तितकाच चांगला करा कारण आपण बघतोय आजकाल बरेचसे जुने क्रिकेटर होते ज्यांनी शिक्षण करून देखील क्रिकेटची आवड आपली पूर्ण केली आणि आजकाल म्हटलं तर लहान मुलांना सांगायची गरज लागत नाही. सगळी लहान मुलं आपल्यापेक्षाही हुशार आहेत त्यांना सांगायची गरज लागत नाही. सर कारण की टेन्शन हे नक्कीच घरच्या मैदानावर प्रेक्षकांना फार अपेक्षा असतात त्यांच्याकडून कारण की 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फ्री माइंडने खेळणं इथे गरजेचं आणि पूर्णपणे दबाव हे नक्कीच प्रेक्षकांवर देखील स्पष्ट पाहायला मिळत आहे कारण की इथे नक्कीच येऊन विचारला जात नाही किती पाहिजेत त्या. धाव संख्या टोटल 7 एक गडी अशोक एडेच्या माध्यमातून 5 झालेत. इथून पाहायला गेलं तर नवसार अन्सारीला इथून चांगली फलंदाजी करणं फार गरजेचं आहे. गुड बॅटर आहे भूमी 11 मांडा संघाचा फटका चांगला आहे. डिपेश कव्हर क्षेत्र निवडला गॅप सिलेक्शन केलंय पर दूरवर होते क्षेत्ररक्षक फील्ड चांगली झाल्या. फिकी थोडीशी खराब पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळतोय. टोटल या जमावल्यात 2 आणि 2च्या माध्यमातून धाव संख्या भूमी 11 मांडा संघाची टोटल 9. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज नक्कीच भावेश मोरे तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी वेग आहे वेगावर स्वार होतात चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि
फलंदाजाला इथून चांगली बॅटिंग करणं गरजेचं असेल। यावेळेसला बॅट फिरवली होती, पाहायला गेलं तर वेगाने बॅट फिरवली पर चेंडू ते कलेक्ट झाला नाही। डॉट चेंडूची इथे सांगता तुम्हाला पाहायला मिळतो। आला इथे दुसरा चेंडू, निर्धाव व टोटल धाव संख्या तुम्ही पाहिली तिथे स्थिर 9 धावा। आता 10 चेंडू मध्ये टोटल बनवायच्या आहेत 27। हा षटक निर्णायक असणार आहे। जर इथून धाव संख्या येतात तर अंतिम षटकाला थोडासा दबाव हे फलंदाजांवर नसणार आहे, कारण की या षटकामध्ये जर 10-15 धावा आल्या तर दबाव हे शेवटच्या षटकामध्ये नसणार आहे फलंदाजांकडे। पर गोलंदाजी चांगली सुरुवात करतोय। यावेळेसला वेगावर स्वार झाले होते गोलंदाज पाहायला गेलं तर भावेश मोरे, आणि ही बाईकची धाव तुम्हाला पाहायला मिळतोय। सिंगल इथे मिळेल, सिंगलच्या माध्यमातून टोटल धाव संख्या 10 धावा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळतील। येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज। एक डॉट चेंडू हृदयाचे ठोके वाढवतोय पाहायला गेलं तर भूमी 11 मांडा संघाची, आणि एक सिंगल धाव हृदयाचे ठोके वाढवते हे मात्र जयमान मसोबा 11 नारपोली संघाच्या प्रेक्षकांची। 9 चेंडू 26 ची गरज आहे। भावेश मोरे चांगली गोलंदाजी करतोय पाहायला गेलं तर 3 चेंडू टाकलेत, त्याच्यामध्ये 3 धावा खर्च केलेत भावेश मोरेने। स्ट्राइक एंडला फलंदाज चिंटू, यावेळेसला हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवताय, चेंडू इथे थांबणार नाही, आउट ऑफ दी पार चिंटूच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार। इथून खऱ्या अर्थानं कहाणीमध्ये ट्विस्ट नक्कीच पाहायला मिळतोय। चिंटूच्या माध्यमातून इथे मात्र गरम करताना पाहायला मिळतोय ही मॅच आली इथे षटकार, आणि षटकाराच्या माध्यमातून टोटल धाव संख्या 16 धावा तुम्हाला पाहायला मिळतील। चिंटू देखील चांगला फलंदाज आहे, नेतृत्व आपल्या संघाचं चांगली करतोय, त्याला माहिती आहे संघ अडचणीत आहे, आणि त्या अडचणीतनं मात्र इथे चिंटू आपल्या संघाला काढताना पाहायला मिळतोय। आणि भावेश मोरे आपल्या संघाला इथून अडचणीत टाकतोय, कारण की षटकार लगावला गेल्या 4थ्या चेंडूवर ते भावेश मोरेवर। 2 चेंडू आहेत, निर्णायक चेंडू असतील, इथून चांगली गोलंदाजी भावेश मोरेला कमबॅक करून देणं फार गरजेचं आहे। चिंटू ऑन अ स्ट्राइक नाव, चांगली बॅटिंग। यावेळेसला पुन्हा एकदा ब्लँक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय फलंदाजीच्या माध्यमातून। डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळतोय, एक डॉट चेंडू आला तर प्रेक्षक इथे टाळ्या वाजवताना पाहायला मिळतात। ज्यावेळेसला 6 मारला होता पूर्ण प्रेक्षक इथे गप्प उभे होत्या, जल्लोष इथे नक्कीच पाहायला मिळतोय। डॉट चेंडू आल्यानंतर धावसंख्या तिथे स्थिर 16 धावा। या षटकातला मात्र शेवटचा चेंडू असणाऱ्या 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला। शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज भावेश मोरे, समोर फलंदाज चिंटू, मोठा फटका येईल का? यस, यावेळेसला फटका सुरेख आहे। चिंटू पुन्हा एकदा शेवटच्या चेंडू इथे गोड करताना पाहायला मिळतोय, भावेश मोरेला ठोकलाय षटकार। धाव फलकावर धावा लागल्या जातील, 22 धावा धाव फलकावर लागल्या जातील। इथून नक्कीच प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके वाढताना पाहायला नक्कीच मिळेल, कारण की निर्णायक चेंडूवर इथे षटकार मारलाय चिंटूनं। टोटल धाव संख्येच्या आता इथून गरज आहे भूमी 11 मांडा संघाला विजयासाठी। 6 चेंडू आणि 14 धावांची गरज। पाणी द्यायच्या मैदानाच्या आतमध्ये। यस, आयोजकांना विनंती करतोय पाणी न्यायचं आहे, कारण की भूमी 11 मांडा संघाचा विचार केला, त्यांना माहिती आहे सिच्युएशन कशी आहे आणि त्या सिच्युएशन समोर कसं जावं हे नक्कीच जिवंत उदाहरण चिंटूच्या माध्यमातून दिलं जात आहे। दडपण होतं, प्रेशर होतं, आणि ते प्रेशर मात्र चिंटूने हँडल केलं, आणि भावेश मोरेने थोडंसं संकटात इथे मात्र हा सामना टाकलाय, कारण की शेवटचं निर्णायक चेंडू होतं त्याच्यावर षटकार लगावली गेल्या। टोटल धाव संख्या तुम्ही पाहिली तर 22 धावा। येणारे 6 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज आहे। कोण विजय होणार? 14 धाबांची गरज आपण बघतोय गुलशन, परंतु आता यावेळेस विचार करण्यास भाग पडलं संपूर्ण नारपोली टीमला। ज्यावेळेस शेवटचे 7 चेंडू 20 धाबांची गरज होती, त्यावेळेस आपण बघितलं मांडा संघाला देखील कमी लेखता कामा नये।
कारण अ गटातील हा संघ आहे आणि या संघाने आपण बघितलं असेल सुरुवातीच्या पहिल्या दिवशी काय जबरदस्त खेळ या ठिकाणी दाखवला होता. अगदी असं वाटलं नव्हतं 1-1 असं आपण बघितलं असेल. आरसीसी पेठ होती त्या गटामध्ये, सांबारली होती, त्यानंतर बोनकोडे होते, सावळे देखील होती, परंतु या सगळ्या संघांना मागे सारत हा संघ आता मात्र आपण बघतो इथपर्यंत पोहोचलाय. तर एकूणच लढत ही काटेभरी नक्कीच होणार आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये आता काय घडेल. पहिला चेंडू आपण बघतो या ठिकाणी लॉंगन आणि लॉंगरच्या मधोमध मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे मिळते ती फक्त सिंगल. आणि या सिंगलने आपण बघतोय शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती तब्बल 14 धाबांची, माफ करा 13 धाबांची, 6 चेंडू आणि 14 धाबांची गरज होती, परंतु पहिली धाव इथे पूर्ण केली जाते. एखादा मोठा जरी स्ट्रोक्स आला तरी मात्र या सामन्यामध्ये टेन्शन वाढेल. परंतु पाहूयात या ठिकाणी नारपोली संघ आहे ज्या अभिजित मोरेने आपण बघितलं होतं आतापर्यंत गोलंदाजी करत असताना कंजूसी दाखवले प्रत्येक सामन्यामध्ये, तोच अभिजित मोरे या ठिकाणी आपण बघतोय. चांगला प्रयत्न प्रकाश पाटील चेंडू मागे धावण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू जातोय सरळ 1 बाउन्स सीमा पार चौकार. इथून नक्कीच आता डोकेवर हात ठेवण्याची वेळ नारपोली संघाला आले. चौकार इथे मिळेल. चौकाराच्या माध्यमातून टोटल धाव संख्या तुम्ही पाहिली तर 27 धावा आता गरज आहे टोटल विजयासाठी. 4 चेंडू 9 धाव्यांची गरज. नक्कीच 4 चेंडू 9 धावांची गरज आपण बघतो. इथून पुढे नारपोली संघ असेल, नारपोली संघाच्या बाजूने विचार करायला असेल तर आपण म्हणत असेल की नारपोली संघाचे चाहते म्हणत असेल एखाद विकेट, आणि मांडा संघाचे या ठिकाणी चाहते म्हणत असेल की अजून एखादा स्ट्रोक्स आला तर नक्कीच या ठिकाणी क्रिकेटमध्ये याच चर्चा आपल्याला रंगल्या जातात. परंतु बघूयात चांगला प्रयत्न इथे मात्र काय घडेल. हा चेंडू मात्र जाईल सरळ सीमा रेषे पलीकडे. षटकार. मानसी स्पोर्ट्स देरोली संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण प्लीज यायचं आहे. यस तर पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. यस तर इथे थर्ड अंपायरकडे रेफर केला जातोय. यस सर इथे मात्र मिळतोय 6 आणि या 6च्या माध्यमातून धाव संख्या वाढली जाईल. टोटल तुम्हाला पाहायला मिळते ऑन स्कोरबोर्ड वर 33वा धाव फलकावर भूमी 11 मांडा संघ. नक्कीच इथे पाहायला मिळतोय ऑन स्ट्राइक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाले होत्या. चिंटूने या मॅच मध्ये पुनरावृत्ती करून दिले आपल्या संघाला, कारण की चिंटूला माहिती आहे की या सिच्युएशनला एकच म्हणावेशी वाटतोय, मी हारलो नाहीये आणि मी हारणारही नाहीये. मला आहे स्वतःवर विश्वास आणि मी सहज हार मानणारही नाहीये. हे मात्र चिंटूनं स्वतःवर विश्वास दाखवला आणि आपल्या संघाचं नेतृत्व इथे चांगलं चालू ठेवलं. षटकार टोकले. षटकाराच्या माध्यमातून धाव संख्या 33 आणि आता गरज आहे टोटल विजयासाठी 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. आता प्रेक्षक आणि खेळाडू हृदयाचे ठोके इथे वाढताना पाहायला मिळतील. या आवडीतला फटका सुरेख डीप लॉंग ऑन पाहायला गेलं तर इथे मात्र क्लिअर करतोय आणि मॅच मात्र चौकारानं विजय होतोय. भूमी 11 मांडा संघ आपला दबदबा या मैदानावर कायम करताना पाहायला मिळतोय आणि घरच्या मैदानावर इथे पराभव झालाय जयमान मसोबा 11 नारपोली संघ. तर सेकंड करायचंय दोन्ही संघ. नक्कीच भूमी 11 मांडा संघ इथे नक्कीच जल्लोष साजरा करेल कारण की दाखल झालाय फायनल मध्ये. नक्कीच मानसी स्पोर्ट्स देवली त्यानंतर राधे एंटरप्राइजेस चिर्ले या दोन संघाच्या दरम्यान पुढील टॉस होईल. विनंती असेल आपण लगेचच टॉस करून घ्यायचा आहे. देरोली संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाच्या संघनायकालाही विनंती करूयात या आपण टॉस साठी. आणि येस तर नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चौकाराने ज्यांना सामना विजय संपादित केला तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरत बाय चिंटू.